त्यातला कॅटलिस्ट नावाचा जो फॅक्टर आहे तो अत्यंत महत्वाचा होता. आणि त्याच्यानंतर आपल्या बुकमध्ये जो पॉइंट येतो आता तो येतो टाइप्स ऑफ रिएक्शन्स मधल्या काही महत्वाचे रिएक्शन्स आहे. वरती तर आपण रिएक्शन बघितल्या काही टाइप्स त्याचे, पण याच्यापेक्षाही वेगवेगळे टाइप्स असतात केमिकल रिएक्शनचे. आणि त्यातला सगळे जे टाइप्स महत्वाचे टाइप्स आहेत त्यातले काही टाइप्स आता आपल्याला परत दिलेले आहेत. दॅट इज ऑक्सिडेशन अँड रिडक्शन प्रोसेस. सो ऑक्सिडेशन आणि रिडक्शन नावाची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आता आपल्याला बघायची आहे. आणि केमिस्ट्रीमध्ये या दोन कॉन्सेप्टला समजून घेणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. खूप वेळेस आपण असं आपल्या बुक्स मध्ये वाचतो, व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडेशन, व्हॉट इज मीन बाय रिडक्शन, और द सबस्टन्स इज अंडरगॉन ऑक्सिडेशन और द सबस्टन्स इज अंडरगॉन रिडक्शन. आणि कधी कधी तर असा एक वर्ड येतो दॅट इज कॉल्ड ॲज अ रेडॉक्स रिएक्शन. So to understanding all these kinds of concepts, we have to first understand what is mean by oxidation and what is mean by reduction. आता ह्या ऑक्सिडेशनला आणि रिडक्शनला सायन्स मध्ये 2-3 वेगळ्या प्रकारे डिफाइन केले. एकदा ऑक्सिजनची कॉन्सेप्ट कन्सिडर करून डिफाइन केलंय, एकदा हायड्रोजनची कॉन्सेप्ट करून डिझाइन केलेलं आहे, एकदा इलेक्ट्रॉन्स घेतले किंवा इलेक्ट्रॉन्स दिले याच्यावरनं पण डिफाइन केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला जशा जशा तुमच्या स्टँडर्ड्स 11 आणि 12 वाढत जातील तसं तसं तुम्हाला ऑक्सिडेशनच्या आणि रिडक्शनच्या खूप वेगवेगळ्या डेफिनेशन्स पण सापडतील. त्यातल्या काही डेफिनेशन्स आपल्याला आता ह्या वर्षी ह्या आपल्या बुक्स मध्ये बघायच्या आहेत. त्याचा पहिला एक ऑक्सिडेशनचा सेक्शन्स साठी आपल्याला इथे काही रिएक्शन्स दाखवलेले आहेत. 20, 21, 22 आणि 23 ह्या तुम्ही रिएक्शन जर ऑब्झर्व केल्या तर याच्यामध्ये तुम्हाला काही ट्रेंड्स दिसतील, काही ठराविक गोष्टी दिसतील का ज्याच्या साहाय्यानं आपण सांगू शकतो की ती रिएक्शन ऑक्सिडेशनची आहे की रिडक्शनची. आता प्रत्येकाने मी जिथे जिथे आता हे स्क्वेअर करतोय, हा रेड स्क्वेअर, त्याच्याकडे लक्ष द्यायचे. मी 20 नंबरची रिएक्शनला आता स्क्वेअर केला. 20 नंबरची रिएक्शन आपण याच्या आधी पण बघितलेली. when magnesium is heated into the air, it will forms magnesium oxide. This is nothing but the combination reaction. ही कॉम्बिनेशन रिएक्शन पण आपण जे वरती टाइप शिकलो त्यातली कॉम्बिनेशन रिएक्शन्स मध्ये आपण हा ऑलरेडी टाइप बघितलेला. and this is called as oxidation of metal also. त्याला ऑक्सिडेशन ऑफ मेटल पण म्हणतात. बघा शब्द आला ऑक्सिडेशन, कशाचं? मेटलचं. मग असं मी का म्हटलं ऑक्सिडेशन ऑफ मेटल, त्याच्यात तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्या मॅग्नेशियम सोबत जो ऑक्सिजन इथे आपण ट्रीट करत होतो त्याचं कॉम्बिनेशन झालं, म्हणजे ह्या मॅग्नेशियमनी ह्या ऑक्सिजनला ऍक्सेप्ट केलं. सो whenever such process takes place, that is oxygen is get added into the product or oxygen is accepted by something, it is a type of oxidation. So oxidation जर पहिल्यांदा आपल्याला सोपं समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी ही रिएक्शन खूप महत्वाची. त्याच्या खाली पण सेम तशाच पद्धतीने आपल्याला दाखवलेली. कार्बन प्लस O2 gives rise to carbon dioxide. याच्यामध्ये पण काय झालंय बघा, तर याच्यामध्ये सुद्धा या कार्बनने या ऑक्सिजनला काय केलंय? ऍक्सेप्ट केलंय. आणि दोन्हींचं एकत्रीकरण होऊन हा कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल सुद्धा काय झालेला आहे? तयार झालेला आहे. म्हणजे खालच्या रिएक्शन मध्ये सुद्धा ऍक्सेप्टन्स ऑफ काय झालेलं आहे? ऍक्सेप्टन्स ऑफ इथे ऑक्सिजन झालेलं आहे. इथे सुद्धा ऍक्सेप्टन्स ऑफ ऑक्सिजन झालेलं आहे. सो वेन एव्हर देर इज ऍक्सेप्टन्स ऑफ ऑक्सिजन, इट इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. सो सगळ्यांनी ही डेफिनेशन लिहून घ्या पाहिजे ऑक्सिडेशनची. मी परत एकदा सांगतो, सगळ्यांनी ही नोट्स मध्ये लिहून घ्या. ऑक्सिडेशन
means acceptance of oxygen. Whenever there is an acceptance of oxygen, it is called as a oxidation reaction. जेव्हा जेव्हा रिएक्शन मध्ये ऑक्सिजन ऍक्सेप्ट केला जातो किंवा ऍड होतो तेव्हा तेव्हा त्याला म्हणतात ऑक्सिडेशन. आणि त्याच्यासाठीच्या हा बोल सर, ते ऑक्सिडेशनचे डेफिनेशन परत सांगा ना. ऍक्सेप्टन्स ऑफ ऑक्सिजन, एवढे फक्त दोनच वर्ड्स लिहायचे त्याच्यामध्ये. ऍक्सेप्टन्स ऑफ ऑक्सिजन मीन्स ऑक्सिडेशन. ज्या कोणत्या रिएक्शन मध्ये ऑक्सिजन हा ऍक्सेप्ट केला जातो प्रोडक्ट तयार होत असताना, लक्षात ठेवा प्रोडक्ट वर कॉन्सन्ट्रेट करायचंय तुम्हाला, रिएक्टंट वर कॉन्सन्ट्रेट करायचं नाहीच आहे. फक्त राईट हँड साइडला जो प्रोडक्ट तयार होतोय त्याच्यामध्ये जर ऑक्सिजन ऍड होत असेल तर ते ऑक्सिडेशन असतं. समजलं का पहिल्यांदा पहिली कॉन्सेप्ट? सर आता बघा, हे झालं ऑक्सिजनच्या कन्सर्न. आता ऑक्सिडेशनची अजून दोन डेफिनेशन तयार होऊ शकतात. त्याच्यासाठी मी तुम्हाला खाली समजून सांगतो. सर. हा बोल सर, मला नाही कळलं. सोपं आहे बाळा. ज्यावेळेस रिएक्टंट मध्ये इथे तुला मॅग्नेशियम दिसतंय का? इथे ऑक्सिजन दिसतंय, बरोबर आहे. जेव्हा यांच्यापासून प्रोडक्ट तयार झालं तेव्हा हा ऑक्सिजन या मॅग्नेशियम सोबत आला की नाही? इथे रिएक्शन मध्ये तो बाहेर पडलाय का? नाही, तर तो ऍड झाला. तसाच बघ तू इथे कार्बन दिसतोय आणि इथे ऑक्सिजन दिसतोय. हा ऑक्सिजन परत कार्बन सोबत इथे कंबाईन झालेला आहे. मग ज्या ज्या वेळेस तुला रिएक्शन मध्ये प्रोडक्टच्या साईडला एका इलिमेंट सोबत ऑक्सिजन हा ऍड झालेला दिसेल त्यावेळेस तू समजायचं का तिथे ऑक्सिडेशन झालंय. काय झालंय? ऑक्सिडेशन. समजलं का आता? कोणी विचारलं होतं त्याला समजलं का? ठीक आहे. येस सर. आता बघा, आपण ऑक्सिडेशनलाच अजून एका पद्धतीनं काय करू शकतो? डिफाईन करू शकतो. आता ते इन टर्म्स ऑफ हायड्रोजन आहे. ते बघा, आता तुम्हाला ही डिकम्पोजिशन रिएक्शन दिसते. डिकम्पोजिशन म्हणजे प्रोडक्ट एकच फॉर्म आहे, सॉरी रिएक्टंट एकच आहे आणि त्याच्यापासून दोन आपल्याला प्रोडक्ट मिळत आहेत. आता इथे तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या एकदम सोपी गोष्ट लक्षात येईल. इथे मॅग्नेशियम आणि हायड्रोजन एकत्रच आहे. इथे मात्र मॅग्नेशियम सेपरेट झालंय आणि हायड्रोजन सेपरेट झालंय. म्हणजे हायड्रोजन रिमूव्ह होतोय, निघून जातोय. तो कुठे निघून जातोय? तर तो लिबरेट होतोय इन द फॉर्म ऑफ गॅस. इथं दाखवलंय बघा, असा एरो दाखवलाय ना, तो ब्लॅक कलरचा जो तुम्हाला एरो दिसतोय तो तुम्हाला इंडिकेट करतोय इथनं हायड्रोजन निघून जातोय. तसंच तुम्हाला इथेही आढळेल. इथे CH3-CH3 हे इथिन आहे. इथे मिथेन आणि इथेन, सो त्यातलं हे इथिन आहे. या इथिन मधला एक हायड्रोजन इथे पण निघून गेलेला आहे. बघा, इथे काही तसं नव्हतं, इथे मात्र तुम्हाला हायड्रोजन निघून जाताना दिसतो. मग ऑक्सिडेशनची अजून एक डेफिनेशन तयार होते. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज ऑल्सो नोन एज ऑक्सिडेशन. लिहून घ्या परत एकदा दुसरी डेफिनेशन. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ड्यूरिंग द रिएक्शन इज ऑल्सो ऑक्सिडेशन. सर प्लीज रिपीट. हो, removal of hydrogen in the reaction is known as oxidation. म्हणजे बघा, ऑक्सिडेशनच्या आपण
दोन डेफिनेशन तयार केले. पहिली डेफिनेशन acceptance of oxygen आणि दुसरी एक डेफिनेशन आपण आता शिकलो ती पण परत ऑक्सिडेशनचीच डेफिनेशन आहे. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. सो तुम्ही याच्यापैकी तुम्हाला कुठेही अशी रिएक्शन दिसल्या तर ते ऑक्सिडेशन असतं. समजलं का तुम्हाला? मग आता सगळ्यांना या ऑक्सिडेशनच्या दोन डेफिनेशन्स आपल्याला इथे दिलेल्या आहेत, त्या एकत्र करून आपल्या बुक मध्ये सांगितले आहे. द केमिकल रिएक्शन इन विच रिएक्टंट कंबाइन विथ ऑक्सिजन or loses hydrogen to form the product is called oxidation reaction. आणि हे सोपं करून जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला मी हे सांगितलं, when the reactant accept oxygen or it lose hydrogen, in the both cases it is a oxidation. अशा दोन्ही प्रकारे ते ऑक्सिडेशनचे. कळालं का आता इथपर्यंत सगळ्यांना? येस सर. येस. अजूनही ऑक्सिडेशनच्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहे, ते आपल्याला ह्या वर्षी नाही आहेत, त्याच्यामुळे आपण त्याचा सध्या विचार करणार नाही. आता याच्याच उलट तुम्हाला रिडक्शन पण शिकता येतं. मग तुम्ही ऑक्सिडेशन एकदा जर लक्षात ठेवलं तर त्याच्यापासून रिडक्शन तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जातं. आता ऑक्सिडेशनचे काही आपल्याला इथे एक्झाम्पल दिलेले आहेत. हे अल्कोहोल आहे बघा, इथिल अल्कोहोल, इथेनॉल म्हणतात त्याला. हे आपण डे टू डे लाईफ मध्ये दारू जे लोक पितात ते इथिल अल्कोहोलच असतं, एक नंबर. आणि नंबर 2, आता याचा यूज हा आपण फ्युअल म्हणून पण करणार आहोत. या इथिल अल्कोहोलचं इथं ओ दाखवलेलं आहे बघा. ओ दाखवलंय म्हणजे तो ऑक्सिजनला ऍक्सेप्ट करतोय. इथे हे जे आहे हे कॅटॅलिस्ट आहे. K2Cr2O7 H2SO4 हे झालं पोटॅशियम परमॅग्नेट याचं नाव, आणि हे सल्फ्युरिक ऍसिड. सर आपण जर इथिल अल्कोहोलला ट्रीट केलं एअर सोबत तर ऑक्सिजन सोबत ट्रीट करायचं म्हणजे एअर सोबतच, कारण एअर मध्ये ऑक्सिजन असतो. तर त्याच्यापासून पुढे ऍसिटिक ऍसिड फॉर्मेशन होतं, आणि हे ऍसिटिक ऍसिड आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये वापरतो पाण्यात डिझॉल्व्ह करून, ज्याला आपण व्हिनेगार असं म्हणतो. सो अल्कोहोल पासूनच इंडस्ट्रीमध्ये व्हिनेगारचं प्रोडक्शन केलं जातं. त्याची ही प्रोसेस आहे. फक्त त्याच्यामध्ये 4% ऍसिटिक ऍसिड असतं आणि 96% वॉटर असतं व्हिनेगार मध्ये. सो दिस इज अ एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडेशन प्रोसेस. हे खालचं काही एवढं लक्षात ठेवू नका, बाकीच्या गोष्टी 25 रिएक्शन्सच्या पर्यंत एवढं काही महत्वाचं नाहीये. आता अजून एक इथे आपल्याला ऑक्सिडेशनचा प्रकार दिलेला आहे आणि त्याच्यावरून एक डेफिनेशन तयार होते. त्या डेफिनेशनच्या खाली मी आता अंडरलाईन करतोय, ती एक तिसरी डेफिनेशन म्हणून आपण आता शिकणार आहोत ऑक्सिडेशनची. ऑक्सिडेशन मीन्स लुजिंग वन और मोर इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन म्हणजे जर एलिमेंटनी इलेक्ट्रॉन जर लूज केला किंवा त्याच्यापासून इलेक्ट्रॉन निघून गेला तर त्याला सुद्धा ऑक्सिडेशन असेच म्हणतात. म्हणजे आता ऑक्सिडेशनच्या 3 प्रोसेस झाल्या. एक म्हणजे ऑक्सिजन ऍक्सेप्ट झाला तरी ते ऑक्सिडेशन, हायड्रोजन निघून गेला तरी ते ऑक्सिडेशन, आणि आता एखाद्या एलिमेंटने इलेक्ट्रॉन लूज केला तरी त्याला म्हणतात ऑक्सिडेशन. पण आता पुढचा एक प्रश्न आहे आपल्या समोर की ऑक्सिजन ऍड झाला तरी दिसतं, हायड्रोजन रिमूव्ह झाला तरी दिसतं. या 2 तर प्रोसेस ओळखणं खूप सोपं आहे ऑक्सिडेशनच्या, पण इलेक्ट्रॉन निघून गेला हे आपल्याला कसं कळतं? आणि याच्यासाठी आपल्याला मदत करणार आहे आपला पिरियॉडिक क्लासिफिकेशनचा चॅप्टर. आणि त्याच्यासाठी वरती एक रिएक्शन दिलेली ती आपल्याला समजून घ्यायची.
मी जेव्हा पिरियॉडिक क्लासिफिकेशनचा चॅप्टर समजून सांगत होतो त्यावेळेस आपण एक कॉन्सेप्ट शिकलो मेटलची, आणि ती मेटलची कॉन्सेप्ट काय सांगते की जो इलेक्ट्रॉन लूज करतो त्याला आपण मेटल म्हणतो, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन देण्याची कॅपॅसिटी आहे, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन देण्याची कॅपॅसिटी आहे, आणि जो इलेक्ट्रॉन देऊन टाकू शकतो किंवा लूज करू शकतो त्याला आपण मेटल म्हणतो. आणि ज्या वेळेस एखादा एलिमेंट इलेक्ट्रॉन लूज करतो त्या वेळेस त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. मी जे समजून सांगतोय ते खूप महत्वाचं आहे. ऑक्सिडेशन मीन्स लूज ऑफ वन ऑर मोर इलेक्ट्रॉन. हे समजून घ्यायचं असेल तर तुम्ही ह्या दोन कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. एक पहिली कॉन्सेप्ट म्हणजे ओनली मेटल लुजेस इलेक्ट्रॉन, फक्त मेटलच इलेक्ट्रॉन लूज करतात. म्हणून जनरली ऑक्सिडेशन फक्त मेटलच पटकन होतं. आणि ज्यावेळेस इलेक्ट्रॉन हा एखाद्या कॉन्सेप्ट मध्ये लूज होतो त्यावेळेस त्या इलिमेंटवर पॉझिटिव्ह चार्ज येत असतो. उदाहरणार्थ आता इथे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे, हे फेरसचं फेरिक होत असताना या फेरसच्या डोक्यावर तुम्हाला 2 पॉझिटिव्ह चार्ज दिसत आहेत, आणि पुढच्या बॅरोच्या नंतर तुम्हाला तिथे 3 पॉझिटिव्ह चार्जेस दिसत आहेत का सगळ्यांना बुकमध्ये? नेट आयोनिक रिएक्शनच्या समोर Fe+2 gives rise to Fe+3. म्हणजे काय झालंय तर इथे 2 पॉझिटिव्ह चार्जेस होते, आता इथे 3 पॉझिटिव्ह चार्जेस झाले. म्हणजे एक पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज झाला, आणि पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होणं म्हणजे इलेक्ट्रॉनला डोनेट करणं, देऊन टाकणं, त्याचा लॉस होणं. म्हणून तुम्हाला जर ऑक्सिडेशन ओळखायचं असेल तर इथे तुम्हाला बघावं लागेल की त्याच्यावरचे पॉझिटिव्ह चार्ज वाढले आणि निगेटिव्ह चार्ज असेल तर ते कमी झाले का. जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याच्यात वाढ व्हायला पाहिजे, आणि निगेटिव्ह चार्जेस असतील तर ते कमी व्हायला पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्यावर -3 निगेटिव्ह चार्ज आणि एरो कडून पुढे -2 दाखवलेलं आहे, म्हणजे एक निगेटिव्ह चार्ज कमी झाला. मग एक निगेटिव्ह चार्ज कधी कमी होईल? जर त्यांनी एक देऊन टाकला तर. म्हणजे इलिमेंटचा निगेटिव्ह चार्ज कमी होणं किंवा पॉझिटिव्ह चार्ज वाढणं म्हणजे पण ऑक्सिडेशन असतं. म्हणून ऑक्सिडेशनची ही डेफिनेशन समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडंसं मेटल आणि नॉन मेटलचं नॉलेज जे आपण सेकंड चॅप्टर मध्ये घेतलेलं आहे पिरियडिक क्लासिफिकेशन मध्ये ते आपल्याला लक्षात असलं पाहिजे. म्हणून ऑक्सिडेशन मेटलचंच होतं, कारण ऑक्सिडेशन मीन्स लुझिंग वन ऑर मोर इलेक्ट्रॉन, आणि इलेक्ट्रॉन लूज करण्याची क्षमता फक्त मेटल्स मध्ये आहे नॅचरल कंडिशन मध्ये. अशा प्रकारे आपण पहिल्यांदा ऑक्सिडेशन हे 3 प्रकारे समजून घेतलं. मग तुम्हाला इथे ऑक्सिडेशनच्या ह्या डेफिनेशन्स आणि त्याचं एक एक्झाम्पल्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? कोणाला काही डाऊट्स आहे का? सर निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्जचं नाही कळलं. नाही कळालं? परत सांगू एकदा. सोपं आहे बघा. आपल्याला आता ऑक्सिडेशनची 3री डेफिनेशन दिलेली आहे. काय सांगते 3री डेफिनेशन ऑक्सिडेशनची? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. मग तू इथे आता लक्ष द्या, जिथे ही जी नेट आयोनिक रिएक्शन दिलेली आहे त्याच्यावर प्रत्येकाने लक्ष द्यायचंय. इथे फेरसवर तुम्हाला 2 पॉझिटिव्ह चार्ज दिसत आहेत, आणि मध्ये एरोच्या नंतर 3 पॉझिटिव्ह चार्ज दिसत आहेत. या 2 पॉझिटिव्ह चार्जचे 3 कसे होतील? तर एक पॉझिटिव्ह चार्जची भर पडत, आणि पॉझिटिव्ह चार्ज वाढतो कधी? ज्यावेळेस एखादा इलिमेंट इलेक्ट्रॉन डोनेट करतो, लॉस करतो त्याचा, त्याच वेळेस त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्जेस वाढतात. कळालं का आता? मग मला सांगा +2 चे +3 कधी होतील? जेव्हा तो एक इलेक्ट्रॉन देऊन टाकेल त्याच वेळेस. आपल्या डे टू डे लाईफ मध्ये थोडंसं वेगळं आहे. आपण घेतो त्यावेळेस आपल्याकडे वाढ होते,
पण इलिमेंटच्या बाबतीत वेगळं आहे थोडंसं सायन्स मध्ये. इलिमेंट ज्यावेळेस इलेक्ट्रॉन देतो तेव्हा त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्जेस वाढतात, आणि ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्जेस वाढतील, कमी असल्यापासून जास्त होतील, त्याचा अर्थ तिथं ऑक्सिडेशन झालेलं आहे. कळालं का मग? Yes, समजलं sir. का बाळा? Yes, sir. हा, हे झाले 3 ऑक्सिडेशनच्या डेफिनेशन्स. याच्या कम्प्लिटली अपोजिट मग डेफिनेशन्स येतात, त्या म्हणजे रिडक्शनच्या. कशाच्या येतात? रिडक्शन, जो दुसरा पॉइंट आहे. त्याच्या आधी इथे एक महत्वाचा गिव्ह द रिझन्सचा टॉपिक दिलेला आहे, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. हे बघा इथे, when hydrogen gas is passed over the black copper oxide, a reddish colored layer of copper is formed. आणि याचं उत्तर हे रिडक्शन मध्ये सापडतं. आलं लक्षात का? तो इथे गिव्ह द रिझनचा टॉपिक आहे. त्याच्या आधी पण एक इथे क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट इज अ टाइप ऑफ दिस रिएक्शन इन विच वनस्पती घी इज फॉर्म्ड फ्रॉम वनस्पती ऑइल. मी वनस्पती घीची आणि वनस्पती ऑइलची तुम्हाला रिएक्शन सांगितली होती ना, सेकंड चॅप्टर मध्येच बघा. नाही, टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन मध्ये, त्याच्यामध्येच, त्याच्या आधीच्या चॅप्टर मध्ये आपण ते बघितलं. ती कोणत्या टाइपची रिएक्शन आहे ते आपल्याला शोधायचंय. सो ते आपण बघूयात नंतर. त्याच्या आधी इथे आपल्याला रिडक्शन म्हणजे काय ते समजून घ्यायचंय. सो बघा, रिडक्शनची डेफिनेशन कम्प्लिटली ऑक्सिडेशनच्या अपोजिट आहे. आपण ऑक्सिडेशनची पहिली डेफिनेशन काय लिहिली? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. आता इथं उलट करायचं, ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड एज रिडक्शन. जिथं हायड्रोजन ऍड होतो ते असतं रिडक्शन, आणि जिथे ऑक्सिजन निघून जातं ते असतं रिडक्शन. म्हणजे पहिल्या डेफिनेशनच्या बरोबर उलट्या डेफिनेशन तयार करायच्या. लिहून घ्या, ज्यांना ज्यांना अडचण असेल त्यांनी लिहून घ्या. when reactant accept hydrogen, it is called as reduction. Or when reactant loses oxygen, is called as reduction. So दोन्ही डेफिनेशन इथे दिलेले आहेत. The chemical reaction in which reactant gain hydrogen is called as reduction, and the reactant in which reactant loses oxygen is called as reduction. So reduction च्या दोन डेफिनेशन, एक म्हणजे हायड्रोजनला ऍक्सेप्ट करणं, आणि नंबर 2 म्हणजे ऑक्सिजनला रिमूव्ह करणं. These are the example of reduction. आता मी तुम्हाला इथे ते रिएक्शन दाखवतो. वनस्पती ऑइल आणि वनस्पती घी. फॉर्मेशन ऑफ वनस्पती घी फ्रॉम ऑइल रिएक्शन. आणि मला ते सांगायचंय आता, कोणाला जमतं बघूया आपण, किती रिएक्शन ऑक्सिडेशनची आहे की रिडक्शनची आहे. सो आपल्या बुक मध्ये पण ती रिएक्शन दिलेली आहे, पण आपल्या बुक मध्ये ती नावाच्या फॉर्म मध्ये दिलेली आहे. इथे तुम्हाला ती दिसतीये, ती एका स्ट्रक्चरच्या फॉर्म मध्ये दिसतीये का सगळ्यांना ही ऑनलाइन? व्हेजिटेबल ऑइल प्लस हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ निकेल
फ्रॉम द वनस्पती घी. आता मला सांगा मग हे ऑक्सिडेशन आहे की रिडक्शन आहे? कोणी सांगू शकतं का मला की हे ऑक्सिडेशन आहे की रिडक्शन आहे? सगळ्यांना रिएक्शन दिसतीये का? अरे बोला, कोणीतरी तर सांगा. यस सर. दिसते सर. मग मला सांगा याच्यात हायड्रोजन ऍड झालेला आहे की ऑक्सिजन ऍड झालेला आहे? इथे स्क्रीनवर प्लसच्या साइनच्या समोर काय दिसतंय तुम्हाला? हायड्रोजन. हायड्रोजन. मग हायड्रोजन. जिथे हायड्रोजन ऍक्सेप्ट होतो ती रिएक्शन कोणती असते? रिडक्शन वाली रिएक्शन असते. कोणती असते? हा. सो वनस्पती ऑइलचं वनस्पती घी मध्ये होणारं कन्व्हर्जन ही रिडक्शनची डेफिनेशन आहे, लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये विचारलं तर तुम्हाला सांगता यायला हवं. आणि व्हॉट इज द रिझन? बिकॉज ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ वनस्पती घी फ्रॉम व्हेजिटेबल ऑइल देर इज अ हायड्रोजन गॅस विच वी हॅव टू पास. मी त्या दिवशी पण सांगितलं होतं की हायड्रोजन गॅस आपल्याला पास करावा लागतो त्यातून, तेव्हाच वनस्पती ऑइलचं वनस्पती घी मध्ये फॉर्मेशन होतं. म्हणजे त्याच्यात हायड्रोजन ऍड होतो. हायड्रोजन ऍड झाला की त्याला आपण म्हणतो रिडक्शन. कळालं का मग सगळ्यांना? यस सर. सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचंय एक्झाम्पल म्हणून. कशाचं? रिडक्शनचं. सो बघा, ह्या झाल्या ऑक्सिडेशन आणि रिडक्शनचे तुम्हाला डेफिनेशन्स. आता तिसरी डेफिनेशन काय शिकलो आपण ऑक्सिडेशनची? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन शिकलो. बघा, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज अ ऑक्सिडेशन. याच्या उलट केलं तर काय होईल? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज रिडक्शन. जिथं इलेक्ट्रॉनचं गेन होतं तिथे होतं रिडक्शन. जिथं इलेक्ट्रॉनचा लॉस होतो ते असतं ऑक्सिडेशन. म्हणजे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन्ही एकमेकांच्या बरोबर अपोजिट प्रोसेस आहेत. सो आजच्या सेशन्स मध्ये आपण पहिल्यांदा ऑक्सिडेशन म्हणजे काय बघितलं, रिडक्शन म्हणजे काय बघितलं आणि त्याचे एक्झाम्पल्स बघितले. आता ज्यावेळेस या प्रोसेस दोन्ही सोबत होतात, एकाच वेळेस एकाच रिएक्शन मध्ये होतात, इट इज कॉल्ड एज अ रेडॉक्स रिएक्शन. सो रेडॉक्स रिएक्शनची काय डेफिनेशन तयार होते मग? व्हेन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस ऍट द सेम टाइम इन द सेम रिएक्शन, इट इज कॉल्ड एज रेडॉक्स रिएक्शन. परत एकदा डेफिनेशन सांगतोय, ज्याला लिहायचं असेल त्यांनी लिहून घ्या. When oxidation and reduction reaction takes place at the same time into the reaction, that reaction is called as redox reaction. जेव्हा ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच वेळेस घडून येतं त्यावेळेस त्या रिएक्शनला म्हणायचं रिडॉक्स रिएक्शन. आता त्याचे काही एक्झाम्पल्स खाली दिलेले आहेत ते समजून घ्या 2 मिनिटं, म्हणजे आपण थांबूया. हे बघा, इथे 27 नंबरची रिएक्शन प्रत्येकाने बघायची. 27 नंबरच्या रिएक्शन मध्ये बघा काय झालेलं आहे. हायड्रोजन सल्फेट ची सल्फर डायऑक्साइड सोबत रिएक्शन होते. आता हायड्रोजन सल्फेट आणि सल्फर डायऑक्साइड पैकी बघा इथे हायड्रोजन पण ऍक्सेप्ट होतोय, निघून जातोय, आणि ऑक्सिजन पण येतोय. सो एकाच वेळेस इथे हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोघांचे रोल प्ले होत आहेत. म्हणून या रिएक्शनला आपण म्हणतो रेडॉक्स रिएक्शन. खाली पण बघा इथे वॉटर फॉर्म होतंय. जिथे जिथे वॉटर फॉर्म होतं ती मोस्टली रेडॉक्स रिएक्शन असते. एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा, जर तुम्हाला ओळखायला आल्या रिएक्शन जिथे वॉटर फॉर्म झालेला असेल मोस्टली ती रिएक्शन रेडॉक्स रिएक्शन असते. 10th स्टँडर्ड पर्यंत तरी तुम्हाला असं समजायला काही हरकत नाही की जिथे वॉटर फॉर्म होतंय प्रोडक्ट साइडला ती मोस्टली कोणती रिएक्शन असते? तर रेडॉक्स रिएक्शन असते. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना?
आता आपण एक्सरसाइज मध्ये या आपल्या नोटबुकच्या, आपल्या बुकच्या, तिथे आपल्याला काही रिॲक्शन ओळखायला सांगितलेलं आहे. सो सगळ्यांनी एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 6 काढायचा आहे. सो क्वेश्चन नंबर 6 मध्ये ओळखायचंय आता आपल्याला की कुठली रिॲक्शन ऑक्सिडेशन आहे आणि कुठली रिॲक्शन रिडक्शन. मला पहिली रिॲक्शन कोण सांगेल ऑक्सिडेशन आहे की रिडक्शन आहे, आणि कशाच्या कोणत्या कॉन्सेप्ट वरून सांगता येईल ते पण मला सांगा. बघा आता पहिली रिॲक्शन बघायचं सगळ्यांनी. ए नंबर 1, Fe+S, फेरस प्लस सल्फेट गिव्ह राईज टू फेरस सल्फेट. इथे ना तुम्हाला हायड्रोजन आलेला दिसतोय, ना ऑक्सिजन गेलेला दिसतोय, ना दोन्ही एकत्र झालेले दिसताय, असं काहीच दिसत नाही. म्हणजे याचा अंदाज आपण कशाहून लावायचा, तर इथे इलेक्ट्रॉन दिला गेलाय की इलेक्ट्रॉन घेतला गेलाय. सो बघा या रिएक्शनला आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया, समजून घ्या. आता आपण 2 नंबरची रिएक्शन बघूया. इथे बघा ऑक्सिजन बाहेर पडलाय. ऑक्सिजन बाहेर पडला की ते काय असतं, रिडक्शन. हे काय आहे, रिडक्शन. इथे ऑक्सिजन ऍड झालाय बघा. सो हे काय आहे, ऑक्सिडेशन. आणि इथे बघा वॉटर फॉर्म झालंय, तर हे काय असणार आहे, रेडॉक्स. रिडक्शन. रेडॉक्स रेडॉक्स आता सांगितलं ना मी की जिथे वॉटर फॉर्म होतं जनरली ती रिएक्शन कोणती असते, रेडॉक्स रिएक्शन असते. कोणती असते, रेडॉक्स. रिडक्स रिएक्शन. आता इथचा प्रश्न आहे की हे ऑक्सिडेशन आहे की रिडक्शन आहे. सो हे ऑक्सिडेशन आहे, कारण इथे फेरसनी ह्या सल्फरला तो एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला, आणि म्हणून याला सुद्धा ऑक्सिडेशन म्हणून ओळखावं. अशा प्रकारे आपण आज ऑक्सिडेशन आणि रिडक्शन म्हणजे काय आणि रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय हे समजून घेतलं, आणि क्वेश्चन नंबर 6 पण कम्प्लीट केला. सो आपण शिकता शिकताच मागच्या काही व्हिडिओज मध्ये आणि या व्हिडिओ मध्ये एक्सरसाइज पण पूर्ण केली. आता आपला क्वेश्चन नंबर 6 पण पूर्ण आहे, 7 पण पूर्ण आहे, 8 पण पूर्ण आहे, 9 सर. हा बोल बा. सर ते ए नंबरचं काय येईल मग? ऑक्सिडेशन सांगितलं. कळालं का सगळ्यांना मग? तर ऑक्सिडेशन कसं येईल? कारण